तर महत्त्वाची बातमी नागपूर संदर्भातली। नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख या बैठकीत समोरासमोर येण्याची शक्यता आहे। देशमुखांच्या मतदारसंघातल्या 3 पीएचसीचं लोकार्पण आज होणार आहे। पत्रिकेत नाव आहे, मात्र औपचारिक निमंत्रण दिलं नसल्याचा देशमुखांच्या कार्यालयाचा दावा करण्यात आला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नागपूर जिल्हा नियोजन भवनचं आज उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण आहे। शिवाय याच ठिकाणावरून नागपुरातील विविध प्रकल्पांचं, नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांचं लोकार्पण सुद्धा आहे। आणि या कार्यक्रमात आजी माजी गृहमंत्री म्हणजे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख पेनड्राईव्ह वॉर नंतर पुन्हा एकदा एका मंचावर येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आपण बघू शकतो नियोजन समितीचा हे भवन जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं होतं, परंतु आता हे भवन पूर्ण झालेलं आहे आणि या भवनचं लोकार्पण आज आहे। आणि जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक जी आहे ती या सभागृहामध्ये आज होणार आहे। आपण बघू शकतो अत्यंत प्रशस्त असं हे सभागृह या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। अनेक दिवसापासून काम रखडलं होतं, परंतु ते सभागृह जे आहे ते आजपासून जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी सुरू होतंय। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।